नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। काल जवळपास 4 तास बिबट्यानं नाशिकच्या महात्मा नगर भागात धुमाकूळ घातला होता। 9 लोकांवर बिबट्यानं हल्ला करत जखमी केलं होतं आणि बिबट्याला रेस्क्यू करत असताना त्यांची पळापळ झाली। नागरिकांची देखील धावपळ उडाली। सीसीटीव्हीमध्ये ही कैद झालेली आहे। चपळ बिबट्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिकचा वनविहार कॉलनी परिसरामध्ये काल बिबट्या जो आहे तो आलेला होता आणि या बिबट्याने या परिसरातल्या 6 नागरिकांना आणि 2 वन अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जखमी केलेला आहे। मात्र काल ज्या बिबट्याचा शोध घेतला जात होता त्याला काल रात्री उशिरा तर दुपारी साधारणतः 5-5:30 वाजेच्या सुमारास ज्या बिबट्याला रेस्क्यू केलं त्याच्या या परिसरामध्ये धुमाकूळ घालत असतानाचे काही व्हिडिओ, काही सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बिबट्याचा या भागातला मुक्त संचार वावर जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे या भागामध्ये काही काम करणारे कर्मचारी होते, काही घरांचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। त्या लोकांच्या दिशेने तो बिबट्या कशा पद्धतीने धावला, भिंतींवरनं उड्या मारून हा बिबट्या कशा पद्धतीने इकडनं तिकडे जात होता हे त्या ठिकाणी दिसतंय। ज्या ज्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी त्या बिबट्याला ट्रेस करत होते त्यांना तो गोंगारा देऊन दुसरीकडे जात होता हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय दृश्यांमध्ये। आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये बिबट्याची वावर आणि दहशत जी आहे ती मात्र दुसऱ्या दिवशी देखील कायम आहे। हा सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो बिबट्या आहे याला काल सायंकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केलेला आहे। मात्र तरी देखील या भागामध्ये या नागरिकांमध्ये या बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्याचा हा फोटो, हे व्हिडिओ हे जे समोर आलेले आहे त्यामुळे आणखी नागरिकांमध्ये दहशत आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की या भागामध्ये आणखी काही बिबटे असावे, त्यामुळे वन विभागाने या ठिकाणी पिंजरे लावावे अशी मागणी केली जाते। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी।